नाशिकमध्ये लग्न जमवण्याचे आमिष दाखवून स्मशानात अघोरी पूजा करणाऱ्या विशाल खडांगळे नामक भोंदूला अटक करण्यात आली आहे। या भोंदूचे पितळ महाराष्ट्र अनिसच्या प्रयत्नांमुळे उघडे पडले। बहुचर्चित खरात प्रकरणानंतर नाशिकमधील भोंदूगिरीचा 12वा गुन्हा दाखल झाला आहे। राज्यात सर्वाधिक म्हणजे 15% भोंदूगिरीचे गुन्हे फक्त नाशिकमध्ये घडले आहेत। गुजरात राज्यामधील एका पीडित महिलेला नाशिकमधील तिच्या प्रियकराने बलसाड येथून नाशिकला आणले। पंचवटीमधील विशाल रामदास खडांगळे या भोंदूने त्यांचे लग्न लावून देतो असे त्यांना सांगितले। त्यासाठी स्मशानात अघोरी पूजा करून पैसे उकळविले, परंतु अघोरी पूजा करूनही लग्न जमत नाही। आपली फसवणूक झाली असे पीडितेच्या लक्षात आल्यानंतर तिने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला। पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली आहे। सदर महिलेची तिच्या नात्यातील नाशिक येथील जितू अण्णाराव पवार याच्याशी 4 वर्षांपूर्वी ओळख झाली होती। नंतर त्यांचे प्रेम झाले। त्याने तिला लग्नास होकार दिला, पण 4 वर्षांनंतर त्याने लग्नास नकार दिला। तिने जाब विचारला असता त्याने तिला मारहाण केली। जितू पवार हा नाशिकच्या फुलेनगर येथील विशाल रामदास खडांगळे या भोंदूसोबत भगतगिरी करत होता। पीडित महिलेने भोंदूला फोनवर जितू पवार तक्रार केल्यानंतर तिला त्याने नाशिकला बोलावले। जितू तिच्याशी व्यवस्थित वागेल व तुमचे लग्न जमेल असे भोंदूने तिला आश्वासन दिले। या भोंदूने एक दिवस सदर महिलेला भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या अमरधाम स्मशानात निम्म्या रात्री बोलावलं आणि तिथे अघोरी पूजा करण्याचा बहाणा केला। स्मशानात प्रेत जाळतात त्या ठिकाणी पीडितेला बसवून भोंदूने जळालेल्या प्रेताची राख, लिंबू व लाह्या घेऊन पीडितेच्या अंगावर मंत्र मारल्याचा बहाणा करून फेकले। काही लिंबू गोदावरी नदीत फेकले तर काही प्रेत ठेवण्याच्या लोखंडी जाळीवर ठेवले। अघोरी पूजेच्या बहाण्याने विशाल खडांगळे या भोंदूने पीडितेकडून अगोदर मोठमोठ्या रकमा ऑनलाईन स्वीकारल्या। या भोंदूने तिच्याकडून एकूण 77,000 रुपये उकळले, मात्र तिचे लग्न होऊ शकले नाही। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले म्हणून तिने या भोंदूला अघोरी पूजेच्या खर्चापोटी दिलेल्या रकमेची मागणी केली, मात्र या भोंदूने त्याला सामील झालेल्या तिच्या प्रियकराने तिला दमदाटी व मारहाण करायला सुरुवात केली। दरम्यान तिला नाशिकमधील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा संपर्क क्रमांक तिने मिळवला। तिने कार्यकर्त्यांशी संपर्क केला। तिच्या आबिती ऐकल्यावर कार्यकर्त्यांनी पीडितेला सोबत घेऊन तातडीने भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये सदर भोंदू आणि त्याचा साथीदार यांच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायदा व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला। पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे। भोंदू व त्याचा साथीदार यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर TR गोराणे, राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे, प्रल्हाद मिस्त्री, जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापका आशा लांडगे, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे आदींनी परिश्रम घेतले। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिराजुद्दीन शेख करीत आहेत। मी गुजरातून आली आहे, वलसाडतून। जितू अण्णाराव पवार आहे ना, त्याच्या संग माझं बोलणं झालं होतं। त्यांनी मला प्रपोज केला होता लग्नाची आणि मी हा म्हणलेली होती आणि नंतर तो पलटून गेला। तो मी तो विशाल खटांगळे जो भोंदू बाबा तो त्याचा गुरु होता। तो त्यांनी मला असं बोला की तुला जितू संग लग्न करायचं असेल तो तुला विधी पूजा सगळं वगैरे करायला लागेल। तो मला स्मशानात भूमीत घेऊन गेला, तेव्हा जितू पण आला होता माझ्या संग आणि ते लोकांनी दोघांनी मिळून ते पूजा केलं। निंबू ते काही टाकलं, तांदूळ आणि कुंकू 2 निंबू कापून गंगेत फेकलं आणि 3 निंबूत स्मशानात ते माणूस जलवतं ना तिकडं मध्ये बसला होता आणि तिकडे टाकून आणि येऊन गेले। पैसे माझ्याकडं किती 77,000 रुपये घेतलेला आणि जेव्हा मी पैसे मागायला गेली तर तो म्हणतो तो लग्न नाही थोडी म्हणतो अजून तुला पैसे द्यायला लागेल। पैसे मी म्हणले मला आता पैसे द्यायचे नाही, माझे पैसे देऊन टाका। तो मला बोलला तू पैसे दे, जर तू मागितले ना तुला मी मारून टाकणार। मला शिवे पण दिलं त्याने आणि जितू पवारनी मला मारलं पण। नाशिकच्या भोंदू खराच्या प्रकरणानंतर राज्यभर भोंदूगिरीचे गुन्हे दाखल होत आहेत। यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा 12वा गुन्हा आहे। खरं तर हा जो भोंदू बाबा आहे याला अटक जरी झाली असली तरी त्याने अनेक लोकांना फसवल्याचं आम्हाला शंका आहे। म्हणून यामध्ये अनेक लोकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांशी संपर्क साधावा अशी आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।